नसरापूर येथे 3.5 वर्षाच्या मुलीवर अत्याचार करून तिचा निर्घृण खून केल्याप्रकरणी आरोपी भीमराव प्रभाकर कांबळे याला विशेष न्यायालयाने दोषी ठरवले। कांबळे याला मृत्यूदंड की जन्मठेपेची शिक्षा होणार याचा निकाल सोमवारी लागणार आहे। विशेष न्यायाधीश S.R. साळुंखे यांच्या न्यायालयात या खटल्याची सुनावणी सुरू आहे। शनिवारी अंतिम साक्षी पुरावे नोंदवून झाल्यानंतर गुरुवारी सरकार पक्ष, बचाव पक्ष आणि मूळ फिर्यादी यांनी आपली बाजू मांडली। यावेळी कांबळेला हजर करण्यात आले होते। तुझ्या विरोधात दोषारोपपत्र नमूद असलेले सर्व आरोप सिद्ध झाले आहेत, तसेच दोषारोपपत्रात नमूद केलेल्या कलमांतर्गत कोणती शिक्षा होऊ शकते याची माहिती न्यायालयाने आरोपीला दिली। विशेष सरकारी वकील अजय मिसर यांनी हा गुन्हा दुर्मिळातील दुर्मिळ स्वरूपाचा असल्याचे नमूद करत आरोपीला फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली आहे। तसेच सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या 12 न्यायनिवाड्यांचा संदर्भ देत युक्तिवाद केला। मूळ फिर्यादी यांच्या वतीने ॲडव्होकेट विपुल दुशिंग आणि ॲडव्होकेट मयूर दोडके यांनी युक्तिवाद केला। बचाव पक्षातर्फे ॲडव्होकेट हिम्मतराव सूर्यवंशी यांनी बाजू मांडली। यावेळी पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल आणि तपास अधिकारी पोलीस निरीक्षक विजयमाला पवार उपस्थित होत्या। सरकार पक्षाने सादर केलेले DNA अहवाल, न्यायवैद्यकीय पुरावे, CCTV चित्रीकरण, परिस्थितीजन्य पुरावे आणि साक्षीदारांच्या जबाबांच्या आधारे आरोपीचा गुन्हा सिद्ध होत असल्याचे न्यायालयाने नमूद केले। तपासात मुलीच्या शरीरावर तब्बल 18 गंभीर जखमा आढळून आल्या होत्या। अवघ्या 39 मिनिटांच्या कालावधीत आरोपीने हे भीषण कृत्य केल्याचे तपासातून समोर आले। यापूर्वीही आरोपीने 2 महिला आणि एका प्राण्यावर अत्याचार केल्याचे प्रकार नोंद असल्याचा मुद्दाही सरकार पक्षाने शिक्षेच्या सुनावणीवेळी उपस्थित केला। 29 तारखेला आता युक्तिवाद होणार नाही। आता कोर्ट फक्त मृत्यूदंड द्यायचा का जन्मठेप द्यायची यावर कोर्ट भाष्य करेल आणि त्यावर हे फायनल वर्डिक्ट दिलं जाईल। आज जे ॲग्रिगेटिव्ह अँड मिटिगेटिंग सर्कमस्टन्सेसबद्दल युक्तिवाद कोर्टात झालेला आहे ते दोन्ही सर्कमस्टन्सेस कोर्टाने समजून घेतलेले आहे। कोर्टाने अतिशय डिटेल ऑर्डर केलेली आहे। आज एक आपल्याला लक्षात घेणं आवश्यक आहे की जेव्हा मृत्यूदंड द्यायचा असतो तेव्हा घाईगर्दीत न्याय देऊ नये असा एक आघात आहे। असे सुप्रीम कोर्टाचे न्यायनिवाडे आहेत व आज कोर्टासमोर जेव्हा प्रॉसिक्युशनने 12 केस लॉ दिले आहेत, हे डिटेल केस लॉ आहेत। याचा अभ्यास करणे, ह्या केस लॉबद्दल कोर्टाला जे काही म्हणणं मांडायचं असेल ते मांडण्यासाठी कोर्टाला देखील वेळ घेणं आवश्यक आहे। आरोपीला पूर्ण संधी न्यायालयाने दिलेली आहे की आरोपीला अजूनही काही सांगायचं। आरोपीचा जेल रिपोर्ट आलेला आहे, फॅमिली स्टडी रिपोर्ट आलेला आहे, साऊंडनेस टेस्टचा रिपोर्ट आलेला आहे, आरोपी लैंगिक कृत्यासाठी सक्षम आहे किंवा नाही याचा रिपोर्ट आलेला आहे। हे सगळे सर्कमस्टन्सेस कोर्टाने रेकॉर्डर घेतलेले आहे आणि हे रेकॉर्डर घेतल्यानंतर दोन्ही पक्षांचं युक्तिवाद ऐकल्यानंतर आता मिटिगेटिंग आणि ॲग्रिव्हेटिंग सर्कमस्टन्सेसबद्दल कोर्टाला भाष्य करून अंतिम शिक्षेचा न्यायनिर्णय पारित करायचा आहे। त्यासाठी पुढची तारीख ठरवली। ह्या केसच्या ज्या फॅक्ट्स आहेत त्या फॅक्ट्स आणि हे जी आम्ही एकूण 12 जजमेंट जे साईट केलेले आहेत त्यातलं मच्छी सिंग आणि बच्चन सिंग हे लँडमार्क जजमेंट आहेत। मिळत्याजुळत्या बऱ्याचशा गोष्टी आहेत की त्या केसेसमध्ये ज्या मुलीवर अत्याचार झाले, तिचं वय कमी होतं, ती हेल्पलेस होती, तिच्यावर सातत्याने अत्याचार करण्यात आले, थंड डोक्याने अत्याचार करण्यात आले, विचारपूर्वक आणि आधी कॉन्स्पिरसी करून, जसं ह्या केसमध्ये आहे की हा आरोपी 25 तारखेपासून त्या गावात राहायला गेलेला आहे। ती मुलगी जिथे राहत होती त्या भागाची रेकी केलेली आहे, तिथे काम केलेलं आहे। त्यांनी हे ताडून घेतलं की ही मुलगी तिच्या आजीबरोबर राहते, फक्त आजी आणि मुलगी आहे आणि आजी आणि मुलगी असताना त्यांनी बरोबर त्या मुलीला टार्गेट केलं। घटनेच्या दिवशी देखील ती मुलगी जिथे खेळत होती तिथे अन्य काही मुलं खेळत होते, त्या मुलांना दगड मारून शिवीगाळ करून तिथून त्यांनी हाकलून लावलं आणि नंतर या मुलीला घेऊन गेला। ह्या मुलीला जेव्हा ह्या आयसोलेटेड जागेवर नेलं त्यावेळेस देखील ते मुलं तिथे आले होते, तिथेही यांनी त्या मुलांवर दगड मारली। ही टेस्टिमनी कोर्टासमोर आलेली आहे। त्या मुलांनी रिटेलिएट करण्यासाठी त्या शेडवर पण दगड मारलेले आहेत। माझा सांगण्याचा उद्देश असा आहे की ती हेल्पलेस मुलगी होती आणि त्या हेल्पलेस मुलीवर हा अत्याचार केलेला आहे। अतिशय हा हिनियस क्राईम आहे, बार्बरिक क्राईम आहे। त्यामुळे याला फाशीची शिक्षा होणं अपेक्षित आहे आणि आम्ही कॉन्फिडंट आहोत की ही रेअरेस्ट ऑफ रेअर केस म्हणून कोर्ट कन्सिडर करेल आणि याला सर्वोच्च शिक्षा जी जी कायद्यात प्रिस्क्राईब केलेली आहे ती कॅपिटल पनिशमेंट त्यांना होईल याबाबत आम्ही आमचा विश्वास आहे। एक असं आपल्याला लक्षात घ्यायला पाहिजे की हा अतिशय संवेदनशील खटला आहे। याच्यात कोर्टाने सगळ्या पॉसिबिलिटी तपासून बघितलेल्या आहे। जेव्हा मृत्यूदंडाची शिक्षा द्यायची असते तेव्हा सुप्रीम कोर्टाच्या गाईडलाईन्सप्रमाणे न्यायालयाला देखील काही गोष्टी बघणे बंधनकारक आहे। त्यात मिटिगेटिंग ॲग्रिव्हेटिंग सर्कमस्टान्सेस एक असं म्हटलं जातं की जर ॲक्विटल झालं तर त्याच दिवशी आरोपीला मुक्त केलं जातं, पुढचा विषय संपतो। शिक्षा द्यायची ठरली तर शिक्षा देताना काय शिक्षा द्यावी आणि त्यात मृत्यूदंड द्यायचा असेल तर
तर आरोपीला मृत्यूदंड का देऊ नये, काय असे सर्कमस्टन्सेस होते हे मांडण्याची संधी द्यावी. सुप्रीम कोर्टाच्या काही जजमेंट्समध्ये असं आहे, जे एक लार्जर बेंचकडे पण रेफर झालेलं आहे, की जेव्हा आरोपीला सांगण्यात येतं की तुला आज दोषी धरलेला आहे, तू सांग काय तुला सांगायचं आहे, तर त्याची तयारी नसते की त्याच्या युक्तिवाद काय करावा त्यांनी. त्यासाठी त्याला त्याचा युक्तिवाद करण्यासाठी किंवा त्याला त्याची बाजू मांडण्यासाठी वेळ मिळावा, हा सुप्रीम कोर्टाच्या ह्या गाईडलाईन्स आहे. परंतु न्यायालयाने आज जे आदेश केले त्यात स्पष्टपणे असं म्हटलेलं आहे की आरोपीच्या जेव्हा आरोपीवर जेव्हा चार्ज वाचून दाखवला तेव्हा आरोपीवर काय चार्ज ठेवण्यात आलेले आहे आणि याला कायद्यात काय शिक्षेची तरतूद आहे याची जाणीव देण्यात आलेली होती. त्यानंतर पूर्ण ट्रायल आरोपीच्या समोर झालेली आहे. आरोपीला प्रत्येक तारखेला VC वर पूर्ण वेळ हजर ठेवण्यात आलेला आहे. साक्षी पुरावे आरोपीने पूर्ण ऐकलेले आहे. आरोपींनी साक्षी पुरावे ऐकल्यानंतर युक्तिवाद आरोपीतर्फे करण्यात आलेला आहे आणि 351 प्रमाणे जेव्हा आरोपीचा जबाब नोंदवला त्यावेळेस आरोपीला पूर्ण ऑपॉर्च्युनिटी दिलेली आहे की त्याला काय सांगायचं आहे या सर्कमस्टन्सेसबद्दल आणि ते रेकॉर्डर घेतलं आहे. आणि त्यानंतर पुढे जाऊन कोर्टाने हेही भाष्य केलेलं आहे की ज्या दिवशी आरोपीला दोषी धरलं जातं त्याच दिवशी निकाल देऊ नये असा पण प्रघात नाही आहे, परंतु आरोपीला पूर्ण संधी देऊन आरोपीचं म्हणणं ऐकून हा निकाल देणं अपेक्षित आहे. आणि उद्या परवा 3 दिवस न्यायालयाला सुट्टी असल्यामुळे इमिजिएट नेक्स्ट वर्किंग जो डे आहे सोमवारचा त्या दिवशी ही तारीख ठेवण्यात आली.